नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. मी सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही आहे, अजून पण बरीच नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ म्हणजे हे व्हॉईस ओव्हर करत नव्हती, पण बरेच दिवस हे झालं म्हणून म्हटलं की चला. तर मग आज आम्ही आलेलो आहोत दिंडोरीला. नाशिकजवळ आहे दिंडोरी. तर तिथे आलो आम्ही सगळ्यात पहिले. मधात गेल्यानंतर व्हिडिओ बनवायला अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त बाहेरचंच दाखवलं. मधामध्ये मी गेली होती सेवा घ्यायला, तर त्याच्यावरती मी स्पेशल असा व्हिडिओ बनवते की म्हणजे सेवा कशी घेत असते किंवा काय असते, तर त्याच्यावरती. आणि तिथूनच आता आम्ही झालेलो आहोत. एक दत्तात्रयाचं मंदिर आहे, दिंडोरीमध्येच आहे. जर समजा तुम्ही कधी दिंडोरीला गेलात तर ह्या मंदिरात नक्कीच जा. तर खूप छान आहे, खूपच छान आहे. तुम्ही समोर बघा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे गाडी वगैरे लावून दिली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे दर्शनाला गेलो. इतकं सुंदर असं परिसर होतं ना इथे. दिंडोरीच्या मधातलं व्हिडिओ बनवायला लावलं होतं, त्याच्यामुळे मी काही मधातलं काहीच घेतलं नाही, फक्त बाहेरचं शूट केलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही इकडच्या मंदिरात आलो. जेवण वगैरे जिथे आम्ही जेवण करायला बसलो होतं, तर तिथे आम्हाला म्हणजेच ती स्वामीचीच हे म्हणावं की एक आजोबा आलेत आणि त्यांनी आम्हाला या मंदिराबद्दल सांगितलं. ह्या मंदिराबद्दल आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही येणार पण नव्हतो इकडे. तर मग त्यांनीच आम्हाला सांगितलं, त्या आजोबांनी, की तुम्ही त्या मंदिरात जा, खूप छान आहे. म्हणजे दत्तप्रभूंचं खूपच मस्त असं मंदिर आहे. त्यांनी मग हे करून दिलं आणि म्हणूनच आम्ही इथे आलो. तर ते एका म्हणजे आमच्यासाठी तर एक म्हणजे ते स्वामीचंच एक रूप होतं की ज्यांनी आम्हाला म्हणजे इतक्या दूर आलेले आहेत, तर इथे पण तुम्ही दर्शन करून जा, असं त्यांनी आम्हाला हे सांगितलं. आणि त्याचं इतकं छान परिसर आहे ना, हे इतकं मस्त वाटत होतं. इतकं छान असं निसर्ग, मस्त असं बसायला वगैरे, जेवायला वगैरे तर इतकं छान होतं. कधी डब्बा वगैरे आणला ना तर इकडे मस्त आहे. आणि इकडे महाप्रसाद पण असतो, म्हणजेच वरण भात, खिचडी किंवा मग काहीतरी गोड असं काहीतरी असतं. तर आम्ही ज्या दिवशी आलो होतो ना, त्या दिवशी इकडे खिचडी आणि बुंदी असं प्रसाद होता. तर मग आम्ही ते पण घेतलं. मग इथे ना 2-3 मंदिर आहे. सगळ्यात पहिले महादेवाची पिंड आहे, त्याच्यानंतर मग इकडे दत्तप्रभूचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर मग समोर सप्तशृंगीचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. मस्त खूपच छान असं वातावरण होतं इकडचं. माझं आवाज खूपच असं हे येत असेल तुम्हाला, कारण की माझी तब्येतच बरी नाही आहे. आवाज खूपच जास्त बसला आहे, सर्दी झाली आहे. त्याच्यामुळेच मी मग व्हिडिओ एडिटच करत नव्हती, म्हणजे व्हॉईस ओव्हर करतच नव्हती. पण म्हटलं की बरेच दिवस झाले आहे आणि तुम्ही वाट पण बघत असाल, म्हणून मग म्हटलं की चला इकडे सप्तशृंगीचं आहे. तर सप्तशृंगीला जायच्या पहिलेच आम्हाला इथेच दर्शन झालं सप्तशृंगीचं. तिकडे पण जाणार आहो, पण माझं काही व्हिडिओ बनवूनच नाही झालं. जितकं झालं तितकं मी सगळं मग एकत्र हे करून व्हिडिओ म्हणजे अपलोड केला आहे. तर इकडे मस्त असं हे होतं, पाय वगैरे धुवायला. त्याच्यानंतर मग समोर बघू शकता तुम्ही, खूपच छान असं मंदिर होतं हे. खूपच मस्त आहे. इकडे इतकं छान वाटतंय ना, कधी जर दिंडोरीला गेलात ना तर इकडे नक्की जा, खूप छान आहे. इकडे महाप्रसादाचं पण काय म्हणजे हे होतं, महाप्रसाद पण मिळतो इकडे. मग मी आणि अमोलनी जाऊन मस्त तिकडून महाप्रसाद आणला, आम्ही दोघांनी जाऊन. बसायला वगैरे इतकी छान करमणूक ना, खूपच मस्त आहे. इतकं करमत होतं ना तिकडे.
आणि माझं तर दिंडोरीला पण एवढं छान दर्शन झालं ना, गुरुमाऊली भेटले. त्याच्यानंतर प्रश्नोत्तर जे होते माझेवाले ते प्रश्नोत्तर म्हटलं. माझा जे अनुभव आलेले होते मला स्वामीचे ते अनुभव शेअर केला मी. तिकडे मी माझा अनुभव पण शेअर केला आणि खूपच मस्त होतं तिकडे. मग तिकडून बऱ्याचशा लोकांना माहीत नसते की प्रश्नोत्तर काय आहे, तर त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. त्याच्यानंतर तिकडनं आम्ही निघालो आणि आता इथून आम्ही सप्तशृंगीला जाणार आहोत. तर सप्तशृंगीचं तसं जास्त काही मी नाही घेतलं व्हिडिओ. जसं झालं तसं याच्या समोरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल. जसं जसं थोडं थोडं शूट केलं आहे तर तसं. तर याच्यासमोरचा पण व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की पहा. जर समजा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. ही सप्तशृंगीकडे जाताना इतकं छान गड आहे ना, अरे बापरे, खूपच मस्त आहे. असं वरती चढायला इतकं भारी वाटतं ना, खूप छान वाटते. मी तर फर्स्ट टाइमच गेली आहे तिकडे, त्यामुळे माझ्यासाठी तर ते खूपच मस्त होतं समजा.